रसिक हो, नमस्कार. करम प्रतिष्ठान प्रस्तुत आहे मनोहर तरीही या पुरुषत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या ऑनलाईन कविसंमेलनात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी उर्मिला वाणी. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात तुमच्यासमोर ठेवणार आहे. पुरुष तत्व आणि स्त्री तत्व ही दोन तत्व केवळ भारतातच नाही तर अनेक प्राचीन देशांमध्ये सांगितली गेली आहेत. प्रकृती पुरुष, यिन यांग या संकल्पना आपण ऐकल्याच असतील. पण आज पुरुष आणि स्त्री हे शब्द आपण सर्रास मेल आणि फिमेल असा शारीरिक भेद दाखवण्यासाठी वापरतो. पण स्वभाव वैशिष्ट्य बघायला गेली तर प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष दडलेला असतो. दुर्दैवाने आपल्या समाजात पुरुषांनी अशा प्रकारे वागलं पाहिजे, स्त्रीने तसंच बोललं पाहिजे, वागलं पाहिजे असे शिक्के उगाचच मारले जातात. त्यामुळे केवळ स्त्रियांचीच नाही तर पुरुषांचीही अनेक वेळा घुसमट होते. खरं तर आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे, पण तरीही पुरुषाचा जन्म मिळाला म्हणजे सगळेच मार्ग सुकर होतात असं मात्र नाही. आहे मनोहर तरीही गमते उदास अशी भावना कित्येक वेळा पुरुषांच्याही मनात निर्माण होत असते. तर अशा ह्या आगळ्या वेगळ्या विषयावरील कवी संमेलनात पुण्यातले जे कवी सहभागी होणार आहेत ते आहेत माधुरी गयावळ, सुजाता पवार, आरुषी दाते, डॉक्टर रेखा देशमुख, निरुपमा महाजन, नूतन शेटे, सुप्रिया जाधव आणि आरती देवगावकर. त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र माने सातारा, ज्योत्स्ना राजपूत मुंबई, कालिदास चौडेकर सोलापूर, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी गारगोटी, शोभा बडवे मालेगाव, अमेय पंडित नाशिक आणि वर्षा हळबे अमेरिका हे सर्व कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत. त्याआधी प्रज्ञा महाजन या आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि या संमेलनाचा समारोप करतील करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भूषण कटककर. चला तर मग पुरुष स्वभावाचे विविध पैलू दाखवणाऱ्या या कवितांचा आस्वाद घेऊया. रसिक हो, नमस्कार. आज आपण कविता रसिक मंडळींच्या ह्या ऑनलाईन कवी संमेलनात भेटतो आहोत ते पुरुष केंद्रित कवितांचा अनुभव घेण्यासाठी. एकूणच कुठल्याही कला प्रकारात, मग त्यात साहित्यही आलं आणि कविताही आलीच, पुरुष केंद्रस्थानी कमी दिसतो. पुरुषांसाठी लिहिलेली कविता ही बहुतांशी एकदा स्त्री होऊन बघ ह्याच धर्तीची. कवितेत थोडा दुर्लक्षित राहिलेला हा विषयच आज आपल्यासमोर मांडणार आहेत करमचे कवी. अर्थात या संकल्पनेचं श्रेय करमचे अध्यक्ष भूषणजींचं. पुरुषांच्या अनेक पैलूंचं, प्रसंगांचं वर्णन, पुरुषी व्यक्तिमत्वांच्या विविध छटांचं प्रतिबिंब, पुरुष म्हणून आलेले अनेक जैविक व सामाजिक अनुभव, पुरुषाला असलेलं आत्मभान, अगदी पुरुष सत्ताक समाजव्यवस्थेने मांडलेली चौकट मोडून बाहेर पडलेला पुरुष, ते पुरुष म्हणून त्यांच्याही असलेल्या अशा विशेष समस्या, भावना, असं बरंच काही व्यक्त होऊ शकतं पुरुष केंद्रित कवितांमधून. बघूया मंडळी, आज आपल्या हाती यातलं काय काय लागतंय आणि बाकीच्यासाठी परत भेटूच. धन्यवाद. नमस्कार, मी सुजाता पवार. करमच्या आजच्या
आहे मनोहर तरी या कविसंमेलनात माझी एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे पुरुष. पुरुष. ती नेहमीच लपेटून घेत आली खांद्याभोवती पदर तुझ्या म्हणण्याखातर. ती नेहमीच लपेटून घेत आली खांद्याभोवती पदर तुझ्याच म्हणण्याखातर. ती चालते मान वर न करता. ती चालते मान वर न करता. ती वागते अदबशीरपणे तुझ्याच म्हणण्याखातर. ती चालते मान वर न करता. वागते अदबशीरपणे तुझ्याच म्हणण्याखातर. आता तुझ्याच तर परवानगीनं तिने ओलांडलाय घराचा उंबरा तुझ्या तिच्या संसाराखातर. आता तुझ्याच तर परवानगीनं तिने ओलांडलाय घराचा उंबरा तुझ्या तिच्या संसाराखातर. पण अजूनही रेंगाळतात तिची पावलं घराबाहेर पडताना दारापाशी. पण अजूनही रेंगाळतात तिची पावलं घराबाहेर पडताना दारापाशी. कारण तिच्या पाठीला टोचत असते तुझ्या नजरेतली असुरक्षितता. कारण तिच्या पाठीला टोचत असते तुझ्या नजरेतली असुरक्षितता. आणि ऐकू येत असतो तिला तुझा निरंतर चाललेला झगडा तुझ्यातल्या पुरुषाशी. आणि ऐकू येत असतो तिला तुझा निरंतर चाललेला झगडा तुझ्यातल्या पुरुषाशी स्वतः खातर. तुझ्यातल्या पुरुषाशी स्वतः खातर. धन्यवाद. नमस्कार, मी आरुषी दाते. करम प्रतिष्ठान प्रस्तुत आहे मनोहर तरीही ह्या ऑनलाईन कवी संमेलनासाठी मी माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे. फक्त तुलाच जमतं. अनेक वेळा खूप राग येतो, पण तो राग बाहेर पडू न देता, मनातही न साठवता तू जगतोस हे फक्त तुलाच जमतं. डावलले जाणे ह्याचा पुरेपूर अनुभव घेऊन, काही गोष्टी भूतकाळात सोडून देऊन, वर्तमानातील आव्हानांना झेलत, भविष्याच्या स्वागतासाठी पुन्हा मनमोकळा जगतोस हे फक्त तुलाच जमतं. विश्वास अविश्वास हा प्रश्नच उरत नाही. विश्वास अविश्वास हा प्रश्न तुला पडतच नाही, कारण माणूस म्हटलं की विश्वास आलाच ह्या निरागस विचाराने जगतोस हे फक्त तुलाच जमतं. माणसांची कमाई करणारा तू, कर्णाच्या हाताने देणारा तू, व्यवहार ज्ञानापासून लांबच राहतोस हे फक्त तुलाच जमतं. तुझ्याकडून मला खूप शिकायचं आहे, कारण तू माझा कंप्लीट मॅन आहेस. तुझ्याकडून खूप शिकायचं आहे, कारण तू माझा कंप्लीट मॅन आहेस असं म्हटल्यावर नजरेनेच समाधानाचा रंग रेखाटतोस हे फक्त तुलाच जमतं. फक्त तुलाच जमतं. धन्यवाद. नमस्कार. करम प्रतिष्ठान प्रस्तुत पुरुष असाही या उपक्रमात मी डॉक्टर रेखा देशमुख पुणे माझी एक रचना सादर करत आहे, जिचं शीर्षक आहे पुरुष. मुलगे जन्मतात, पुरुष म्हणवत मरतात आणि आयुष्यभर पौरुषत्वाचे मना एवढे ओझे साहतात. त्यांचेही कधी नाजूक असू शकते तन्मन, पुरुषाचेही मन होते अधीर, कधी दुःखाने मन होते बधीर, कधी उफाळतात वासना. त्यालाही कधी रडे अनावर होते, टाहो पुढं तरडावेसे वाटते उन्मळत. पण जन्माला येऊन जरा कळेपर्यंत ठेवला जातो पित्याचा वारंवार वचक. लहानग्या मुलालाही ऐकवले जाते, मर्दाच्या जातीने मुळूमुळू रडायचे नसते, मनातले दुःख सवयीने गिळायचे असते,
मन पार कोरडगे राकट, डोळे कोरडे करते. छाती बाहेर काढून मर्दांसारखे चालायचे. छाती बाहेर काढून मर्दासारखे चालायचे. कसे? चिमुकल्याला कळतही नसते. पण काका, मामा आणि आजोबा बाबांच्या पायावर पाय ठेवून जमते. सारे घोडे शेवटी 12%. पण हे कोणीही सांगितलेलं नसतं मुलांना. मुलाचाही होऊ शकतो जगात बलात्कार. मुलाचाही होऊ शकतो जगात बलात्कार. विचारलं तर मोठी पोरे सूचक हसतात. विचारलंच तर मोठी पोरे सूचक हसतात. आपोआप कळेल म्हणत जग फार कठोर होतं. आई बापा विना अनाथ पोरं मन मारत जगते. आई बापा विना अनाथ पोर मन मारत जगतं. जगाच्या शाळेत शिकतं, तुरुंगात जातं. काय चुकतं कळत नसतं, मन तसेच मरतं. पुरुष असल्याने पौरुषत्वाचा आव आणते. कळून चुकतं. मग कळून चुकतं पुरुष होणे काय असते. मग कळून चुकतं पुरुष होणे काय असते. गरज म्हणून लग्न कर, मुले जन्माला घाल, जन्मभर काम कर, बायकोवर मर्दुमकी गाजव. सगळेच पितात म्हणून तूही पी. मारहाण कर किंवा क्वचित वडिलांचे पाहून शिकलाही असशील. पण क्वचित वडिलांचे पाहून शिकलाही असशील. शांत राहणे, शाळा कॉलेजात शिकणे, नोकरी करणे, हसणे, बोलणे, बायकोबरोबर फिरायला जाणे, मुलाबाळांच्या गरजा पुरवणे, शिकवणे. तरी पण तू एकदा तरी करूनच बघ. तरी पण तू एकदा करूनच पहा. मनाचा लगाम झुगारून दे. मनाचा लगाम झुगारून दे. मर्दानगीचे उसने अवसान काढून टाकत मोकळा हो. रडावेसे वाटले ढसढसा तर रडून पार मोकळा हो. लाजावेसे वाटले, हसावेसे वाटले, नाचावेसे वाटले, गावेसे वाटले तर खुशाल नाच गा. पण कळू दे जगाला. पण कळू दे जगाला. पुरुषालाही मन असतं, पुरुषालाही मन असतं. धन्यवाद. मंडळी नमस्कार. मी निरुपमा महाजन. करम प्रतिष्ठान आयोजित आहे मनोहर तरीही या काव्य मैफिलीमध्ये मी एक कविता तुमच्यासमोर सादर करते आहे. पण तत्पूर्वी ही संधी मला दिल्याबद्दल मी करम संचालकांचे मनापासून आभार मानते आणि माझी कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे प्रियकर. प्रियकर. कठोर पुरुष पण हळवा माणूस. कठोर पुरुष पण हळवा माणूस. कोरड्या उन्हात रिमझिम पाऊस. कोरड्या उन्हात रिमझिम पाऊस. प्रियकर. अबोल ओठ पण नजर बोलकी. अबोल ओठ पण नजर बोलकी. मोगऱ्याचा गंध झुळूक हलकी. मोगऱ्याचा गंध झुळूक हलकी. प्रियकर. न टळणारा अवघड हट्ट. न टळणारा अवघड हट्ट पण निसरड्या वाटेतला आधार घट्ट. निसरड्या वाटेतला आधार घट्ट. प्रियकर. न सुटणारे कठीण कोडे. न सुटणारे कठीण कोडे. वाद संवाद विसंवाद थोडे. वाद संवाद विसंवाद थोडे. प्रियकर. डोळ्यातले पाणी चुकलेला ठोका. डोळ्यातले पाणी चुकलेला ठोका. मोरपीस प्राजक्त आकाश झोका. मोरपीस प्राजक्त आकाश झोका. धन्यवाद. नमस्कार. करम प्रतिष्ठान प्रस्तुत आहे मनोहर तरीही ह्या काव्य संमेलनात मी वर्षा हळबे माझी कविता सादर करत आहे. पुरुष. पुरुष म्हणजे आधारस्तंभ. पुरुष म्हणजे आधारस्तंभ. पुरुष म्हणजे अपेक्षाभंग. पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ. पुरुष म्हणजे भोगांचा यज्ञ. पुरुष म्हणजे प्रेमाचे झाड. पुरुष म्हणजे आशांचे किवाड. पुरुष म्हणजे प्रेमाचे झाड. पुरुष म्हणजे आशांचे किवाड. पुरुष म्हणजे जबाबदारी. पुरुष म्हणजे स्वाभिमान भारी. पुरुष म्हणजे भावनांची लाट. पुरुष म्हणजे झुळझुळता पाठ.
पुरुष म्हणजे जीवन संघर्ष. पुरुष म्हणजे जीवन संघर्ष. पुरुष म्हणजे परिसस्पर्श. पुरुष म्हणजे प्रेरणा डोई. पुरुष म्हणजे प्रेरणा डोई. पुरुष म्हणजे कष्टांचा भोई. पुरुष म्हणजे सर्व गुण संपन्न. पुरुष म्हणजे कुतूहलांचा संग. पुरुष नव्हे नुसता गवगवा. पुरुष नव्हे नुसता गवगवा. येरझार त्याची स्वप्न सत्याच्या गावा. अनेक अभिव्यक्तींचा बहुभुज कोन. अनेक अभिव्यक्तींचा बहुभुज कोन. की कोणाचा कोण? केवळ एक दृष्टिकोन. धन्यवाद. सर्वप्रथम करम प्रतिष्ठान आणि या काव्यसंमेलनाचे आयोजक या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की एका वेगळ्या विषयावर कविता सादर करण्यासाठी मला इथं संधी दिली. मी डॉक्टर राजेंद्र माने. कवितेचं नाव आहे पुरुष असाही असतो. लग्नाच्या पहिल्या रात्री तिने केला लाईट बंद करायचा आग्रह. लग्नाच्या पहिल्या रात्री तिने केला लाईट बंद करायचा आग्रह. काळोखाचे पांघरून होते तिला ओढायचे. भूतकाळाला गाढून त्याच्या साथीने भविष्याला तिला सामोरी व्हायचे. तिने स्वतःच्या हडस चेहऱ्यावर फिरवला हात. तिनं स्वतःच्या हडस चेहऱ्यावर फिरवला हात. मांस झडून गेलेला, भुवया जळून डोळ्यावर कातडे उघळलेला स्पर्श तिला गेला भिवून. मांस झडून गेलेला, डोळ्यावर कातडे उघळलेला स्पर्श तिला गेला भिवून. क्षणभर ॲसिडचा दाह मनाला केला दग्ध करून. क्षणभर ॲसिडचा दाह मनाला केला दग्ध होऊन. प्रकाशाला सरावायला शिक, मी आहे तुझ्यासोबत. प्रकाशाला सरावायला शिक, मी आहे तुझ्यासोबत. तो म्हणाला तसे तिने उघडले डोळे. तो म्हणाला तसे तिने उघडले डोळे. त्याने लावला होता लाईट. चेहऱ्यानं सुंदर असायला कर्तृत्व लागत नाही, मनानं सुंदर असणे महत्वाचं. चेहऱ्यानं सुंदर असायला कर्तृत्व लागत नाही, मनानं सुंदर असणं महत्वाचं. तिनं फिरवला चेहरा, डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून. तिनं फिरवला चेहरा, डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून. खाता झालेल्या डोळ्यात जणू अश्रूंचं झालं होतं तळ. खाता झालेल्या डोळ्यात जणू अश्रूंचं झालं होतं तळ. मी तुझ्या देहापेक्षा केलंय तुझ्या जगण्याच्या जिद्दीवर प्रेम. मी तुझ्या देहापेक्षा केलंय तुझ्या जगण्याच्या जिद्दीवर प्रेम. असं म्हणत त्यानं तिच्या भाजून तांबूस त्वचेच्या कपाळावर टेकले ओठ. असं म्हणून त्यानं तिच्या भाजून तांबूस झालेल्या कपाळावर टेकले ओठ. संवेदनाहीन निबर कातडी थरथरल्यासारखी झाली. संवेदनाहीन निबर कातडी थरथरल्यासारखी झाली. ॲसिड फेकणाऱ्या त्या स्वार्थी पुरुषी हाताला तिला सांगावंसं वाटलं. ॲसिड फेकणाऱ्या त्या स्वार्थी पुरुषी हाताला तिला सांगावंसं वाटलं. पुरुष असाही असतो. पुरुष असाही असतो. वृक्ष होऊ घातलेल्या नदीचा तडहो शोधत पाझर निर्माण करणारा. पुरुष असाही असतो. वृक्ष होऊ घातलेल्या नदीचा तडहो शोधत पाझर निर्माण करणारा. पुरुष असाही असतो. पुरुष असाही असतो. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योत्स्ना राजपूत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वयंघोषित विजय. लग्नात देवा ब्राह्मणासमक्ष अर्धांगी म्हणून स्वीकारलंच तिला. लग्नात देवा ब्राह्मणासमक्ष अर्धांगी म्हणून स्वीकारलंच तिला. तेव्हाच आईवडिलांनी कन्यादान करत पाणी सोडलंच होतं रे तिच्या नावाने. तेव्हाच आईवडिलांनी कन्यादान करत पाणी सोडलंच होतं रे तिच्या नावाने. लग्नात घेतलेल्या सर्व शपथा विसरून, लग्नात घेतलेल्या सर्व शपथा विसरून ती तुझी अर्धांगी आहे हे न विसरता तिचा पूर्णांगी वापर करून घेतलास. तुला हवा तसा, हवा तेव्हा. लग्नात घेतलेल्या सर्व शपथा विसरून ती आपली अर्धांगी आहे हे न विसरता तिचा पूर्णांगी वापर करून घेतलास. तुला हवा तसा आणि हवा तेव्हा. आणि ती अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक प्रतिष्ठा यासाठी ओठ मिटून सहन करत राहिली
तुझा हा समाजमान्य बलात्कार. आणि ते अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक प्रतिष्ठा यासाठी सहन करत राहिली तुझा हा समाजमान्य बलात्कार. आणि तू स्वयंघोषित विजयी होऊन मिरवत राहिलास तिच्या पुढे तूच एकमेव मर्द असल्यासारखा. आणि तू स्वयंघोषित विजयी होऊन मिरवत राहिलास तिच्या पुढे तूच एकमेव मर्द असल्यासारखा. आणि तीही खत पाणी घालत राहिली तुझ्या या भ्रमाला. आणि तीही खत पाणी घालत राहिली तुझ्या या भ्रमाला. स्वतःचा त्रास वाचवण्यासाठी तिनं उपभोगू दिला तुला हा तुझा भ्रामक आनंद. स्वतःचा त्रास वाचवण्यासाठी तिनं उपभोगू दिला तुला तुझा हा भ्रामक आनंद. पण कसं आहे ना की विजय हा दोन्ही बाजूला मान्य असावा लागतो रे. पण कसं आहे ना की विजय हा दोन्ही बाजूला मान्य असावा लागतो रे. तेव्हा एकदाच तुझ्यातली सर्व शक्ती एकवटून स्वतःला विजयी घोषित करण्यापूर्वी तिलाही विचारून बघ ना. तेव्हा एकदाच तुझ्यातली सर्व शक्ती एकवटून स्वतःला विजयी घोषित करण्यापूर्वी तिलाही विचारून बघ ना, तू खरंच विजयी आहेस? तू खरंच विजयी आहेस? अर्थात आताही ती किती खरं बोलेल याची शंका आहेच. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, करम प्रस्तुत पुरुष या विषयावरील विशेष अशा कवी संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपणासमोर माझी एक छोटीशी पुरुष या विषयावरची कविता आपणासमोर सादर करतो आहे. पुरुष किती भारदस्त शब्द, पुरुष किती भारदस्त शब्द, पण किती अस्त्रे त्याच्या भोवताली, कणखर, मवाळ, हळवा, संरक्षक, आश्वासक. कणखर, मवाळ, हळवा, संरक्षक, आश्वासक. पण स्त्रीशिवाय त्याचं अस्तित्व अगदीच नगण्य. अगदी नगण्य. एक शून्य, एक न्यून, अर्थहीन. ती सुद्धा त्याच्याशिवाय. धन्यवाद. नमस्कार. करम प्रतिष्ठानच्या आहे मनोहर तरी या काव्य संमेलनात मी माधुरी गयावळ माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे पुरुष सुक्त. तू असाच स्वमग्न अनंत काळापासून पुरुष सुक्त ऐकत ध्यानस्थ. तू असाच स्वमग्न अनंत काळापासून पुरुष सुक्त ऐकत ध्यानस्थ. जणू काही तुझे सगळे रस्ते फक्त तुझ्यापासून सुरू होतात आणि तुझ्या भोवतीच घुटमळून तुझ्यापर्यंत येऊन थांबतात. कल्पवृक्षाच्या थाटामध्ये तू बेफिकीर पाय रोवून उभा. ते तसं करावंच लागतं तुला. एक पुरुष म्हणून दुसरा पर्याय नसतो उरलेला. उदाहरणार्थ बाईपणाच्या वेणा तुझ्या स्थितप्रज्ञ सावलीत अनादी घटनाक्रमाची सुरुवात असते. पण हे निसर्गाचं सृजन, तुलाच वेढून तूच दिलेलं वरदान किंवा वांझपणाचा शाप, त्याच्याशी तुझा संबंध असला तर ती कासाविषयी तुला परवानगी नसते व्यक्त करण्याची. कारण भावना, त्यांचा कल्लोळ वगैरे बसत नाही तुझ्या तथाकथित पुरुषी चौकटीत आणि तू आतल्या आत स्वतःलाच करत राहतोस जखमा. कारण भावना, त्यांचा कल्लोळ वगैरे
बसत नाही तुझ्या तथाकथित पुरुषी चौकटीत आणि तू आतल्या आत स्वतःलाच करत राहतोस जखमा. तुझ्या अगम्य वागण्याचे अनेक अर्थ निघत राहतात. त्याची बातमी लगेच पसरते. खऱ्या खोट्या वावड्या उठून चहा पिता पिता चवीचवीनं सहज चघळण्यासाठी. आणि मनाचा चोळामोळा ठेवतोस मनाच्या तळाशी, खोल खोल दडपून अळवत राहतोस पुरुष सुक्त. ओम शांती शांती शांती. मनाचा चोळामोळा ठेवतोस मनाच्या तळाशी, खोल खोल दडपून अळवत राहतोस पुरुष सुक्त. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. नमस्कार रसिक मंडळी, मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी. पुरुष स्वभावाचे अनेकविध पैलू चितारणाऱ्या आहे मनोहर तरीही या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल प्रथम करम प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानते. आणि या विषयावरची माझी कविता सादर करते. उत्तरदायित्व. छे चुकलंच माझं, छे चुकलंच माझं. स्त्रीत्वाचा दाखला देताना पुन्हा आधार घेतलाच पुरुषी मानसिकतेचा. स्त्रीत्वाचा दाखला देताना पुन्हा आधार घेतलाच पुरुषी मानसिकतेचा नेहमीसारखा. पण माझी ही मानसिकताही किती सहजपणे समजावून घेतलीस. पण माझी ही मानसिकताही किती सहजपणे समजावून घेतलीस. आजही हसण्यावारीच नेलंस सगळं. उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. उक्तीप्रमाणे पुरुष असूनही स्वतःचा तोल यत्किंचितही ढळू न देता स्त्रीलाही लाजवेल इतक्या नजाकतीने जवळ ओढलंस मला. स्त्रीलाही लाजवेल इतक्या नजाकतीने जवळ ओढलंस मला. ना तावातावानं भांडणं, ना स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टहास, ना माझंच खरं असल्याचा आविर्भाव, ना आडमुठेपणा, ना पौरुषत्वाची मिजास. रागाने तिळपापड झालेला माझा चेहरा, लालबुंद कान. रागाने तिळपापड झालेला माझा चेहरा, लालबुंद कान, थरथरणाऱ्या नाकपुड्या, कपाळावरच्या तटातट फुगलेल्या शिरा. कपाळावरच्या तटातट फुगलेल्या शिरा, आग ओकणारे डोळे, फुललेला श्वास. आग ओकणारे डोळे, फुललेला श्वास. याकडे सपशेल दुर्लक्ष करत मानापमानाचा कुठलाही दंभ नसलेले तुझे अथांग डोळे प्रेमाने ओसंडून वाहत होते माझ्याकडे बघताना. मानापमानाचा कुठलाही दंभ नसलेले तुझे अथांग डोळे प्रेमाने ओसंडून वाहत होते माझ्याकडे बघताना. खरंच माझ्या स्त्रीतत्वापेक्षाही खूपच छान निभावतोयस. खरंच माझ्या स्त्रीतत्वापेक्षाही खूपच छान निभावतोयस तुझं पुरुष असण्याचं उत्तरदायित्व. धन्यवाद. नमस्कार, मी शोभा बडवे. करमच्या आहे मनोहर तरीही या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी एक कविता सादर करते. तू अगम्य गम्य कधी कधी अवघड कोडे. तू अगम्य गम्य कधी कधी अवघड कोडे. कधी सुख प्रसन्न झुळूक कधी वारे वेडे. तू अगम्य गम्य कधी कधी अवघड कोडे. कधी सुख प्रसन्न झुळूक कधी वारे वेडे. तू सोज्वळ बंधुभाव वत्सल ममता तू. तू सोज्वळ बंधुभाव वत्सल ममता तू. तू मादक मदन रंग त्रिगुणी क्षमता तू. एकांत अवेळ बघुने विकृत तू काळा.
एकांत अवेळ बघुनी विकृत तू काळा, विशुद्धसे तूच मैत्र बहुरूपी निराळा. एकांत अवेळ बघुनी विकृत तू काळा, विशुद्धसे तूच मैत्र बहुरूपी निराळा. ओळखले तुझ वाटे अनोळखही भेटे, ओळखले तुझ वाटे अनोळखही भेटे. मनगटीची धमक भाग्य म्हणसी नशीब खोटे. गावसीना शब्दातून, गावसीना शब्दातून चिमटितला पारा. तुझेपणाचा कवळू कसा पैस सारा. गावसीना शब्दातून चिमटितला पारा. तुझेपणाचा कवळू कसा पैस सारा. तू आदिम ब्रह्मतत्व, तू आदिम ब्रह्मतत्व तरीही तू अपूर्ण. तू आदिम ब्रह्मतत्व तरीही तू अपूर्ण. माया मीनता तुझ्यात मग तू परिपूर्ण. तू आदिम ब्रह्मतत्व तरीही तू अपूर्ण. माया मीनता तुझ्यात मग तू परिपूर्ण. मग तू परिपूर्ण. धन्यवाद. नमस्कार, मी नूतन योगेश शेटे, बेंगलुरू कर्नाटका इथून करम आयोजित आहे मनोहर तरी या काव्यसंमेलनासाठी माझी कविता प्रस्तुत करते. कवितेचं शीर्षक आहे खरा पुरुष असाच असतो. खरा पुरुष असाच असतो. माझ्या मागच्या पिढीला पाहिल्यावर मी समजावले होते स्वतःला. माझ्या मागच्या पिढीला पाहिल्यावर मी समजावले होते स्वतःला. पंख आणि पाय बांधले जाणारच बाईचे. पंख आणि पाय बांधले जाणारच बाईचे. वासनेची नखे, अधिकारांचे सुळे आणि बेगडी पुरुषत्वाची आयाळ पाहत जगावं लागणार हे आयुष्य. पण माझ्या डोळ्यावर बांधलेले हे झापड उतरवत भेटत गेलास तू. पण माझ्या डोळ्यावर बांधलेले झापड उतरवत भेटत गेलास तू आणि नाकारलेस जग तुझ्या नजरेने दाखवणे. तेव्हा वाटलास क्रूर, कारण प्रकाशाची सवय नव्हती. तेव्हा वाटलास क्रूर, कारण प्रकाशाची सवय नव्हती. करकचून बांधलेले माझे हातपाय सोडवताना, करकचून बांधलेले माझे हातपाय सोडवताना कुजबुजलास. सोबत चालायचे फरफटू नकोस, सोबत चालायचे फरफटू नकोस. तेव्हाही वाटलास क्रूर, कारण चालणंच माहीत नव्हतं. माझ्या उंबरठ्याबाहेर उभा प्रत्येक पुरुष, माझ्या उंबरठ्याबाहेर उभा प्रत्येक पुरुष जनावरच असतो. या भ्रमात मी जगत असताना भेटत गेलास तू माणूस म्हणून. आणि मग जाणवलं एखादा अपवाद वगळता पुरुष असाच असतो. मग जाणवलं एखादा अपवाद वगळता पुरुष असाच असतो. सावली होऊ पाहणारा माझा भाऊ, निर्जन रस्त्यावर अंतर चालून, निर्जन रस्त्यावर सोबत अंतर चालून सोबत करणारा एखादा अनोळखी पांथस्थ, मला डाव्या बाजूला सरकवून गर्दीचे धक्के खाणारा माझा मित्र आणि देहाच्या आकारापलीकडे आतल्या निराकार बुद्धिवादी स्त्रीला, देहाच्या आकारापलीकडे आतल्या निराकार बुद्धिवादी स्त्रीला तिच्या जाणीवांसकट स्वीकारू पाहणारा माझा नवरा, हे सगळे भेटल्यानेच आता जगण्यावरचा विश्वास वाढत गेला आहे. हे सगळे भेटल्यानेच आता जगण्यावरचा विश्वास वाढत गेला आहे. धन्यवाद. नमस्कार. करम प्रतिष्ठान प्रस्तुत आहे मनोहर तरीही या कवी संमेलनात मी आरती देवगावकर माझी एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे तो खुश होऊनी हसला. मज आकाशी उडण्याचे त्यानेच धडे दिधलेले, मज आकाशी उडण्याचे त्यानेच धडे दिधलेले, घेतली भरारी जेव्हा तो खुश होऊनी हसला. जगणेच लढाई होते, जगणेच लढाई होते, प्रति डाव शिकविले त्याने, डावाने होता सरशी तो खुश होऊनी हसला. मी भावुक कोमल होते, मी भावुक कोमल होते, तो कणखर बनवित गेला, झुंजले संकटी जेव्हा तो खुश होऊनी हसला.
माझे नव्हते काहीही, जे होते त्याचे होते. माझे नव्हते काहीही, जे होते त्याचे होते. मनभाव समर्पण करता तो खुश होऊनी हसला. तो कोण म्हणून का पुसता, तो कोण म्हणून का पुसता, तो तुम्हामध्येही आहे. शोधले आत्मी जेव्हा तो खुश होऊनी हसला. शोधले आत्मी जेव्हा तो खुश होऊनी हसला. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया जाधव, करम सदस्य. करम प्रतिष्ठान प्रस्तुत आहे मनोहर तरीही या कवी संमेलनात मी माझी एक गझल पेश करणार आहे. तत्पूर्वी तिच्या लेखी त्याचं महत्व अधोरेखित करणारे काही शेर घेते. हा शेर बघा. अंधारावर विजय मिळवते तुझ्या बळावर. अंधारावर विजय मिळवते तुझ्या बळावर. वादळातही तेवत असते तुझ्या बळावर. पुढचं शेर आहे. खांब जणू तंबूचा तू मी विरले कापड. खांब जणू तंबूचा तू मी विरले कापड. अस्तित्वाला उचलून धरते तुझ्या बळावर. आणि पुढचा शेर आहे. दरवेशागत दैव फिरवते गावोगावी. दरवेशागत दैव फिरवते गावोगावी. तुझ्या जवळ मी पुन्हा परतते तुझ्या बळावर. तुझ्या जवळ मी पुन्हा परतते तुझ्या बळावर. आता एक गझल पेश करते. दर्या खोऱ्यातून भटकायचा तो. दर्या खोऱ्यातून भटकायचा तो. प्रसंगी झाड सुद्धा व्हायचा तो. दर्या खोऱ्यातून भटकायचा तो. प्रसंगी झाड सुद्धा व्हायचा तो. असावा मागचा पारा उडाला. असावा मागचा पारा उडाला. मनाचा आरसा दडवायचा तो. आणि कधी गवसायचा गर्दीत सुद्धा. कधी गवसायचा गर्दीत सुद्धा. स्वतःमध्ये कधी हरवायचा तो. धुक्याचा दाट पडदा व्हायचे मी. धुक्याचा दाट पडदा व्हायचे मी. कवडशा सारखा प्रगटायचा तो. हवे ते खेळणे हातात असुनी. हवे ते खेळणे हातात असुनी. नवे दिसता क्षणी भाळायचा तो. हवे ते खेळणे हातात असुनी. नवे दिसता क्षणी भाळायचा तो. कधी गाळातून बाहेर काढी. कधी गाळातून बाहेर काढी. कधी वणव्यातही ढकलायचा तो. कधी गाळातून बाहेर काढी. कधी वणव्यातही ढकलायचा तो. दर्या खोऱ्यातून भटकायचा तो. प्रसंगी झाड सुद्धा व्हायचा तो. प्रसंगी झाड सुद्धा व्हायचा तो. धन्यवाद. नमस्कार, मी अमेय पंडित नाशिक इथून आपणा सर्वांना अभिवादन करतो. आजच्या कवितेचं शीर्षक आहे सुसंवाद. जिणे वाहताना दिशांच्या प्रवाही. जिणे वाहताना दिशांच्या प्रवाही. तिला सापडू द्या तिच्या आतली. जरा साथ चाला हळू साद घाला. सखीला हवी ऊब स्पर्शातली. जिणे वाहताना दिशांच्या प्रवाही. तिला सापडू दे तिच्या आतली. जरा साथ चाला हळू साद घाला. सखीला हवी ऊब स्पर्शातली. हसा संगतीने करा हट्टपूर्ती. हसा संगतीने करा हट्टपूर्ती. जणू राजकन्या असावी कुणी. तिच्या आसवांना असे मोल भारी. उन्हे दूर ठेवा तिच्यापासून. तिच्या आसवांना असे मोल भारी. उन्हे दूर ठेवा तिच्यापासून. कडे लोट होताच साशंकतेचे. कडे लोट होतात साशंकतेचे. नसावे बघे भोवती वाटते. सुखे मौन पाळून कोशात जाती. रिते शल्य जेव्हा उरी दाटते. अशी वेळ येताच थांबून थोडे. अशी वेळ येताच थांबून थोडे. पुन्हा घ्या उराशी निवारा धरा. तिला जाणवू दे नसे एकटी ती. उभा पाठचा हात आहे खरा. तिला जाणवू दे नसे एकटी ती. उभा पाठचा हात आहे खरा. सुसंवाद चालू अनायास राहो.
सुसंवाद चालू अनायास राहो, गळू देत नात्या तल्या शृंखला, करा एवढे की तिचे हास्य लाभो, तुम्हा विस्मराया जगाच्या झळा. करा एवढे की तिचे हास्य लाभो, तुम्हा विस्मराया जगाच्या झळा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आहे मनोहर तरीही या अविस्मरणीय अशा कवी संमेलनाच्या समारोपाकडे जाताना मला काही अप्रतिम कवितेच्या ओळी आठवत आहेत. पुरुष पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पाठ फिरवून नाही उणी करत, घेतो समजून, आवरतो सावरतो, उराशी धरतो, आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. पुरुष असाही असतो, पुरुष असाही असतो. मंडळी, ह्या कवितेच्या ओळी होत्या साहित्य संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या. आणि या अभूतपूर्व कवी संमेलनाची संकल्पना नेहमीप्रमाणेच करम अध्यक्ष बेफिकीरजी यांची होती. तसेच विषयाधारित मौलिक भाष्य करणाऱ्या प्रज्ञाताई आणि या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रभरच नव्हे तर अगदी अमेरिका, कर्नाटक मधून ज्या काही कवितेच्या क्लिप्स आलेल्या होत्या त्या कवींचे, तसेच या कार्यक्रमाचं यशस्वी प्रसारण आणि पूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ मेकिंग करणारे अक्षय जाधव आणि तुम्ही सगळे रसिकगण, या सगळ्यांचे औपचारिक आभार न मानता आम्ही करमकर्स त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतोय. हे म्हणून मी आपली रजा घेते. पुन्हा भेटूच. धन्यवाद.